कामाचा व्याप खरंच होत असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये साधारणपणे 4 ते 5 आमदार भारतीय जनता पार्टी, आता तर खासदार पण लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे आहेत। मला असं वाटतं की जर तो व्याप जास्त होत असेल तर साहेबांनी रणधीर भाऊ सावरकरांसारखा एक सक्षम नेता इथे भाजपचा असताना त्यांना पालकमंत्रीपद द्यावं। राज्यातल्या महायुती सरकारमधील मंत्री आपल्याच घटक पक्षाच्या आमदारांना वेळ देत नसल्याची तक्रार वारंवार होताना दिसते आणि हाच अनुभव राष्ट्रवादीचे फायरब्रँड आमदार अमोल मिटकरी यांना आल्याचं समोर आलंय। नेमकं तुमचा अनुभव कोणा संदर्भात होता आणि काय तुमचं बोलणं आहे? अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री जे राज्याचे महसूल मंत्री आहेत ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब। गेल्या 6 महिन्यात अकोला जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या घटना पाहता ते स्वतः इथे काही उपस्थित राहिले नाहीत। मागची ज्यावेळेस जिल्हा नियोजनची बैठक होती त्यावेळेस सुद्धा ते व्हीसीद्वारे उपस्थित होते। आता अलीकडे 8 दिवसापासून जर तुम्ही बघितलं असेल तर अकोल्यामधल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातले विषय खूप महत्त्वाचे आहेत, कारण बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले नाहीत, शेतीत भरपूर पाऊस आहे, त्याच्यानंतर पोलीस भरतीचा घोळ कायम आहे, त्याच्यानंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघाले, काल एसपींच्या कार्यालयात सुद्धा अनेक मुली त्या संदर्भात गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या। मग हे आम्ही बोलायच्या कोणासोबत? साधारण जिल्ह्याची पूर परिस्थिती आणि जिल्ह्याच्या शेतीची अवस्था पाहता सोयाबीनच्या संदर्भात, कपाशीच्या संदर्भात मी पालकमंत्र्यांना फोन करतोय वारंवार। सकाळी मी त्यांच्या पर्सनल नंबरवर फोन केला, नंतर तो कॉल डायव्हर्ट झाला, तो घरी लागला बहुतेक। दुसऱ्यांदा त्यांचा नंबर मिळाला, त्याच्यावर कॉल केले, रॉयल स्टोनला 2दा कॉल केले। त्यांचे जितके ओएसडी आहेत त्या सर्व मानेंपासून अगदी पडवळपर्यंत सर्वांशी फोन केले। रात्री 9:15ला मी शेवटी तहसीलदारांना फोन केला, ते म्हणले साहेब तुम्हाला थोड्या वेळात बोलतील, आणि शेवटी काल जे महत्त्वाचं काम होतं त्यात साहेब उपलब्ध झाले नाहीत। मला असं वाटतं विखे पाटील साहेब मोठे मंत्री आहेत, ज्येष्ठ आहेत, आता शेवटी ट्विटर आणि प्रचार प्रसार माध्यमं हाच माझ्याकडे पर्याय होता, म्हणून मी माझी खंत व्यक्त करून दाखवली। आणि माझी विनंती पण त्यांना आहे की जर कामाचा व्याप खरंच होत असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये साधारणपणे 4 ते 5 आमदार भारतीय जनता पार्टी, आता तर खासदार पण लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे आहेत। मला असं वाटतं की जर तो व्याप जास्त होत असेल तर साहेबांनी रणधीर भाऊ सावरकरांसारखा एक सक्षम नेता इथे भाजपचा असताना त्यांना पालकमंत्रीपद द्यावं। त्यांना जिल्ह्यातले प्रश्न माहीत आहेत, जिल्ह्यातल्या अडचणी माहीत आहेत, म्हणजे आमचंही काम सोपी होईल। मागच्या काळात बच्चू कडू पालकमंत्री होते तर बच्चू कडूंचं पूर्ण अकोल्यावर सगळं लक्ष होतं, पण आमचा जिल्हा तुम्ही वाऱ्यावर सोडून देता का? मग मी असा प्रश्न आम्ही उपस्थित केला तर परत आता का पीक विम्याचे प्रश्न असतात व सर्वसाधारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कोणाकडे मांडायचे ते तरी एकदा कळू द्या। म्हणून मी माझी नाराजी व्यक्त केली। अशा कारभारावर मी नाराज आहे आणि हा अनुभव मला फक्त राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल नाही, हा सुरेश खाडेंबद्दल पण आहे, हा गिरीश महाजनांबद्दल पण आहे आणि हा रवींद्र चव्हाणांबद्दल पण आहे। 4ही मंत्री काहीच कामाचे नाहीत असं वाटतंय। वारंवार तुम्हाला हे अनुभव येत असताना भाजपच्या आमदारांचे फोन ते उचलत असल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। मग जाणीवपूर्वक मित्रपक्षांच्या आमदारांचे फोन उचलायचे नाही, त्यांचं काम करायचं नाही असं त्यांच्या मनात काही आहे असा तुमचा आरोप आहे का? नाही, हेच असलं पाहिजे। साधारणपणे जिल्ह्यात भाजपच्या लोकांचे तुम्ही फोन उचलता, मी नेहमीच सांगत आलो की महायुतीचा धर्म तुम्ही आपण सांगतो तर महायुतीमध्ये जसं भाजपच्या कुठल्याही आमदाराचा अगदी वाढदिवस जरी असला तरी अर्थमंत्री अजितदादा अर्थमंत्री पदावर असताना त्यांना फोन करणे, किंवा आता महिला बाल कल्याण मंत्री अजित तटकरेंनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्यांना तुम्ही कधी फोन केला कुठल्याही आमदारांनी तर तात्काळ त्यांचा रिस्पॉन्स असतो। अनिल भाईदास पाटील पदत पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांचा रिस्पॉन्स असतो, वळसे पाटलांचा रिस्पॉन्स असतो जे सहकार मंत्री आहेत। म्हणजे राष्ट्रवादीचा प्रत्येक मंत्री महायुतीच्या कुठल्याही आमदारांना त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतो, पण महायुतीमधला मोठा घटक पक्ष भारतीय जनता पार्टीचे कुठलेही मंत्री महायुतीच्या इतर 2 घटकांना का रिस्पॉन्स देत नाहीत हे मला असं वाटतं एक फार मोठं कोडच आहे। तुमचे महायुतीचे नेते जे आहेत ते वारंवार उद्धव ठाकरेंना ऑनलाईन मुख्यमंत्री, फेसबुकवाला मुख्यमंत्री म्हणतात। मग तुमचे पालकमंत्री जर असं करत असतील तर त्याच्या संदर्भात या आरोपांना कसं प्रत्युत्तर द्याल? नाही, एक गोष्ट तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की उद्धवजी कोरोनाच्या काळात उपलब्ध नसायचे किंवा ते व्हीसीद्वारे असायचे तर सातत्यानं टीका होते, महायुतीकडून पण टीका होत असते त्यांच्यावर की ते उपलब्ध नव्हते। तर मग आता हे काय? हे तर तेच आहे ना, आता तर काही कोरोनाचा काळ नाही, आता फिजिकल तुम्ही आलं पाहिजे। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडू नये आणि उद्धव साहेबांवर टीका करतो आपण समजा सगळेजण, तर मग हे पण पाहिलं पाहिजे की मग आपण तरी सगळे स्वच्छ असले पाहिजे ना, नंतर तुम्ही त्यांच्यावर टीका करा। शेवटचा प्रश्न विचारतो, राधाकृष्ण विखे पाटलांना अकोल्याच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणार का आणि त्यांची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार का? नाही, मी तेवढा तक्रार करेल एवढा नक्कीच मोठा नाही, पण त्यांच्या संदर्भातली जी नाराजी आहे ती पत्राद्वारे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मी कळवेल आणि विनंती करेल की स्थानिक जिल्ह्यातलंच त्यांच्या पक्षाचा एक सिनियर आमदार इथे पालकमंत्री म्हणून द्यावा। जर आमदारांचेच फोन पालकमंत्री उचलत नसतील तर सर्वसामान्य लोकांची गत काय आहे असा एकंदरीत प्रश्न जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांनी पालकमंत्री आणि सरकारला विचारला आहे। उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।